कार्यादेश महिना दीड महिन्याच्या तेही काम चालू होणार आहे। त्यामुळे घोडबंदर रोडला त्या ठेकेदाराचं गायमुक्त काम चालू असल्या कारणाने सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाहतूक येणार आहे। तर मला असं वाटतं हे काम आता दोन्ही पॅरलल लवकर जर केलं, आता ट्रॅफिकवाल्यांवर थोडंसं येणाऱ्या लोकांचा आपल्या लागणार। पण शेवटी कसं आहे की 6-8 महिने वर्षभर हा त्रास सहन केल्यानंतर लोकांना भविष्याचे सगळे पुढल्या 50 वर्षात तरी भविष्यात लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारे अंतर्गत रस्त्याने। आता मी सुद्धा कधीतरी जाताना मी काय करतो की कासार वाढवलेला ट्रॅफिक जाम असतं, मी आनंदनगर मध्ये शिरतो आणि त्या यंग व्हॅलीच्या इकडनं वेदांत हॉस्पिटलच्या इकडनं बाहेर पडतो, मग पुढे परत मी दुसऱ्या रस्त्याने लेफ्टनी जातो आणि लिंक रोड घोडबंदर परिसरातले सगळे लिंक रोड जॉईन करण्याची एक प्रक्रिया ती होती। आपण जे 500 करोड आपल्यासाठी खर्च करते MMRDA, तर माझी आता टाउन प्लॅनिंगची लोक आहेत का कोणी? सुनील पाटील तुमच्याबरोबर हे आहेत का? ADDP वगैरे आहेत? आपल्याला एक्विजिशनची प्रक्रिया ती फार महत्वाची आहे। काय होतं की टाउन प्लॅनिंग आणि बांधकाम खात्याचा थोडंसं आपला समन्वय सुद्धा सुनील पाटील ADDP नाहीत का? अच्छा, तर टाउन प्लॅनिंग आणि बांधकाम खात्याचा समन्वय सुद्धा गरजेचा आहे। सुनील पाटील तुम्ही आणि संजय कदम घोडबंदर रोडला किमान 20 ते 25% लोक हे पॅरलल रस्त्याचा वापर करतील, त्यामुळे ते लवकरात लवकर काम चालू करणं गरजेचं आहे। त्याला मदत टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी द्यायला पाहिजे। ज्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेऊन तिकडे काम चालू करा। काही ठिकाणी जर एक्विजिशनची प्रक्रिया राबवायची असेल तर त्या एक्विजिशनसाठी नोटिसेस किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या करा। कारण आम्ही दुधानंतर महापालिकेला अनेक जमिनी ज्या आहेत एक्विजिशन करून घेतलेले आहेत। आता कलेक्टर ऑफिसची काही लोक आहेत का इकडे? जिल्हाधिकारी कार्यालयातल्या एक्विजिशनची डिपार्टमेंटची लोक आहेत का कोणी? हा, आता तुम्हाला माहिती आहे का उर्मिला पाटील नसतील कारण ते त्या 1 वाजताच्या मीटिंग मध्ये आहे, पण मला माहिती आहे महापालिकेमध्ये आपण काही एक्विजिशन केलेलं आहे तुम्ही, बरोबर ना? तर त्याच धर्तीवर जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही नोटिसेस वगैरे इश्यू करू की फास्ट तुम्ही जर प्रक्रिया केली तर साधारण याच्यामध्ये ओवळा मार्गाच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण साधारणतः 500 कोटी रुपये खर्च करून ओवळा मार्गावाडीचे माझीवाड्याचे काही पॅकेज 1 जे आहे सर, या पॅकेज 1 40 मीटर रोड आहे रिझर्व प्लेग्राउंड ते नांदेड सिटी टू मोगलपाडा, हा पूर्ण ग्रीनफील्ड आहे सर। ग्रीनफील्ड हे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट लँड एक साहेब जे म्हणतात त्याची उत्तरं द्या। काय परिस्थिती आहे? काय हो सांगा जरा उत्तर द्या आपल्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी, कारण तुमच्या सांगण्यावरच आम्ही ते रस्ते घेतलेले। अरे आजची बैठक होती, तो विषय पत्रिकेवर होता आणि तुम्हाला लिस्ट आलेली नव्हती असं कसं म्हणतात? ते निविदा प्रक्रिया तुमच्याकडनं येऊन आम्हाला 8 महिने झाले, 8 महिन्यापूर्वी निविदा प्रक्रिया केल्या त्यांनी। आणि तुम्ही पण संजय कदम तुम्ही यांना माहिती दिली होती सगळी, कसं होणार काम? त्याच्यामध्ये ना पार्ट जो आहे तो येतोय आणि काही फॉरेस्ट लँड आहे। सांगा ना काय काही नाही, किती मीटर फॉरेस्ट लँड आहे, किती प्रायव्हेट आहे हे माहिती पाहिजे ना आपल्याला। कारण तुमच्या डिपार्टमेंटकडनं आम्हाला जी यादी आली, मला स्वतः शिंदे आधी तुमच्याकडनं आलेल्या लिस्टनुसार आम्ही MMRDAला विनंती केली सर। ती विनंती पण उलट MMRDA करायला तयार नव्हतं, तर मी मग शिंदे साहेबांना 2-3 वेळा फोन संजय मुखर्जी साहेबांना करायला सांगून ते रस्ते मंजूर करून घेतले, मग त्याची निविदा होत नव्हती। मग आता यामध्ये किती टक्के जागा ताब्यात आहे? कंप्लीट न्यू आहे आणि माहिती जी मिळाली ना ते टाउन प्लॅनिंगने योग्य दिलेली नाही सर, पूर्ण 100% नाही आहे, काही जमीन आपल्या ताब्यात आहे। असू शकते सर। सांगतो असं की जे नवीन रस्ते करायचे आहेत तिकडे ऍक्च्युअली कंप्लीट आहे आणि काही रस्ते म्हणजे 17 काही रस्त्यांचं आपण एक्झिस्टिंग रोडचं कंप्लीट करतो, तिकडे इच्छू आपल्याला नाही पण ऑलरेडी इस्टॅब्लिश। मला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये संबंधित ज्या विभागाचे जे इंजिनियर असतील त्यांना आपण जोडून द्या आमच्या लोकांसोबत। टाउन प्लॅनिंगचं काम आहे, इंजिनियर तर आहे, इंजिनियर काम करतोय। टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी आधी तुमच्याकडनं आलेल्या लिस्टनुसार आम्ही MMRDAला विनंती केली सर। ती विनंती पण उलट MMRDA करायला तयार नव्हतं, तर मी मग शिंदे साहेबांना 2-3 वेळा फोन संजय मुखर्जी साहेबांना करायला सांगून ते रस्ते मंजूर करून घेतले, मग त्याची निविदा होत नव्हती। मग आता यामध्ये किती टक्के जागा ताब्यात आहे? कंप्लीट कंप्लीट
न्यू आणि आहे सर आपण जर का आणि प्रॉब्लेम माहिती जी मिळाली ना ते टाउन प्लॅनिंगने योग्य दिलेलं नाही सर. पूर्ण 100% नाही आहे. काही जमीन आपल्या ताब्यात आहे. असू शकते सर. सर प्रॉब्लेम सांगतो असं की जे नवीन रस्ते करायचे आहेत इकडे ॲक्च्युली कम्प्लीट आहे आणि काही रस्ते म्हणजे 17 काही रस्त्यांचं आपण एक्झिस्टिंग रोडचं कॉन्क्रीटिंग करतो तिकडे इश्यू आपल्याला काही नाही कारण ऑलरेडी इस्टॅब्लिश मला असं म्हणायचे आहे की याच्यामध्ये संबंधित ज्या विभागाचे जे इंजिनियर असतील त्यांना आपण जोडून द्या आमच्या लोकांसोबत. टाउन प्लॅनिंगचं काम आणि टाउन प्लॅनिंग. इंजिनियर तर आहे. इंजिनियर काम करतोय. टाउन प्लॅनिंगच्या लोकांनी MMRDचे आता अतिरिक्त आयुक्त मुदगल साहेब आहेत, सौरभराव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी ह्या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून MMRDचे काही प्रकल्प चालू आहे रस्त्यांचे. काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे. त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे, नागला बंदर सुशोभीकरण आहे, MMRDच्या माध्यमातून घोडबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा 500 कोटी रुपयाचा निधी MMRDच्या माध्यमातून खर्च होत आहे. हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होती आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्याने घोडबंदर रोड आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही. आम्ही प्रामुख्याने घोडबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे त्या लिंक रोडला प्राधान्य देतो जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि 20 ते 30% वाहनं ही अंतर्गत रस्त्यावरून जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत ते कमी येतील. अशा पद्धतीनं रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान 5 किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि मुदगल साहेब घेतच होते परंतु आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि MMRDच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. टाउन प्लॅनिंग संदर्भात अनेक हरकती आलेल्या आहेत. DP प्लॅन संदर्भात कळवा असेल, ठाणे असेल, एकंदरीत पाहता कुठेतरी लोकांना विश्वासात न घेता महापालिकेने नाही काय होतं प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत आहे परंतु DP प्लॅनच्या बाबतीत नेहमी असंच होतं. जेव्हा जेव्हा DP प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या समावेश करून तर ते शक्य नसतं. त्यामुळे सजेशन ऑब्जेक्शनसाठी ही वेळ असते. आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल. त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगरविकास विभागाकडे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात. त्यामुळे DP प्लॅनच्या बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी. कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा DP प्लॅन असा आहे, हे उद्ध्वस्त येणार, ते उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचे वल्गना न करता कायदेशीररित्या आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहेत त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आवाहन. सर्व्हिस रोड असेल आणि मेट्रो नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोडबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्ज झाल्यानंतर निश्चितपणे वाहतूक कोंडी कमी होईल. पुढे आता बोरिवली टनल चालू होत आहे. आमच्या टिकुजिनीवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे. पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या MMRDने निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. तोही टनलचं काम चालू होईल. गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल. त्याचंही मुदगल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय. त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो तो करावा लागणार. जागा संपादनामुळे प्रकल्पाला उशीर होतो. काही जागा भूसंपादनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते. फक्त महिना 2 महिन्यात ती होत नाही. त्याला त्या प्रक्रियेला किमान 8 ते 9 महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते परंतु सौरभराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून
या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या कारणाने त्याला चालना मिळेल. तपास केला जाणार आणि ज्यांना गाडी आहे त्यांना लाडकी बहीण लाडक्या बहीण योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे. किंबहुना काही लाडक्या बहिणींनी ज्यांना 2-2 ठिकाणावरनं त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणींचा जे 1500 रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते त्या बहिणींनी सुद्धा आपल्या हातून चुकी झाली ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना सादर केलेले आहेत. सर एसटीची योजना आहे कुठेतरी पक्षांनी तुम्हाला लांब केलं का? येणाऱ्या काळात वाद देखील होऊ शकतो. परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना एसटी कारभाराचा जो अध्यक्ष जो असतो ह्या एसटी महामंडळाचा तो राजकीय व्यक्तीच असतो. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भरत गोगोले साहेबांना त्या ठिकाणी बसवलं होतं परंतु नंतर ते मंत्री झाले आणि त्यामुळे ते पद रिकामं झालं. परंतु परत राजकीय कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि ती संधी तोपर्यंत उपलब्ध होईपर्यंत ती जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही ते वाचलं नाही तात्पुरत्या स्वरूपात संजय सेठी यांना प्रधान सचिव म्हणून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याचं राजकीय दृष्ट्या कोणी काही भांडवल करू नये. तुमच्याकडे जर जबाबदारी दिली तर मोठ्या अशा प्रकारे ती शेवटी मी परिवहन मंत्री म्हणून प्रमुखच आहे त्या खात्याचा. सगळी जबाबदारी माझीच आहे. ते फक्त एका महामंडळाचं अध्यक्षपद असतं. त्यांनी कुठलेही काही निर्णय घेतले तरी शेवटी अंतिम निर्णय हा परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच घेत असतो.